वेलकम स्टुडंट. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधले रिमेनिंग एक्झाम्पल जे प्रिव्हियस व्हिडिओमधले राहिलेले आहेत ते घेणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचे न्यूमरिकल एक्झाम्पल आहेत आणि मोस्ट IMP एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 6 आहे, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. म्हणजेच मिस्टर कासम हे मातीचे भांडे तयार करण्याचा बिझनेस म्हणजे व्यवसाय करतात. ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. डेली बेसिसवर म्हणजे रोज काहीतरी नंबर ऑफ पॉट्स म्हणजे भांडी ते तयार करतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज 40 रुपीज मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. म्हणजेच एका भांड्याला तयार करण्याचा जो खर्च आहे प्रोडक्शन कॉस्ट, तो प्रोडक्शन कॉस्ट 40 रुपीज मोर आहे म्हणजे 40 रुपयानं जास्त आहे. कशापेक्षा? दॅन द 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक. म्हणजेच ते जे टोटल नंबर ऑफ पॉट्स तयार करतात त्याच्या 10 टाइम्सपेक्षा 40 रुपीजनं काय जास्त एका पॉटची प्रोडक्शन प्राईज. म्हणजे प्रोडक्शन प्राईज ही आपल्याला नंबर ऑफ पॉट्सच्या रूपामध्ये दिलेली आहे. तर आपण अगोदर नंबर ऑफ पॉट्स ही मेक ऑन डेली बेसिस हे यक्सनं कन्सिडर करू आणि त्यानंतर मग आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट भेटेल एका पॉटची. देन पुढं काय दिलेलं पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. दर दिवशी प्रत्येक दिवशी जेवढे भांडी तयार होतात त्या ठिकाणी त्याची टोटल जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती 600 रुपीज आहे. तर फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड ऑल्सो नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर लेट number of pots he makes per day be x. समजा रोज ते x एवढे नंबर ऑफ पॉट्स तयार करतात. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काय असेल रुपीजमध्ये. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट असेल किती असेल 40 रुपीज मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्स यक्स आहेत तर त्याच्या 10 टाइम्स मीन्स 10x यापेक्षा 40ने जास्त म्हणजेच +40. ठीक आहे. त्यानंतर आता अकॉर्डिंग टू ऑर फ्रॉम गिवन कंडिशन, कंडिशन पहा काय दिलेली आहे, फ्रॉम गिवन कंडिशन. समजा एका पॉटला 10 रुपये खर्च लागतो तर 2 पॉटला 20 रुपये, 3 पॉटला 30 रुपये. अशा प्रकारे एका पॉटला जर एवढा खर्च लागतो 10x + 40 तर एवढ्या x नंबर ऑफ पॉट्सला किती खर्च लागेल तर या दोनचा प्रोडक्ट करावा लागेल. आणि या दोनचा प्रोडक्ट म्हणजेच एका दिवशी लागणारा टोटल प्रोडक्शन कॉस्ट विच इज गिवन 600. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला लिहिता येईल x × 10x + 40 इज इक्वल टू 600. आणि यावरून भेटेल क्वाड्रॅटिक इक्वेशन. मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट विथ x वी विल गेट 10x² + 40x - 600 इज इक्वल टू 0. या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला 10 भाग जातो. देअरफॉर डिवायडिंग बोथ साइड, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 10. जर इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 10 डिवाइड केलं तर इक्वेशन विल बिकम काय विल इक्वेशन x² + 4x - 60 इज इक्वल टू 0. देन वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ 60. सच 2 फॅक्टर्स ऑफ 60 सच दॅट डिफरन्स बिटवीन देम इज +4. तर ते फॅक्टर कोणते भेटतील पहा. लिहितो राईट साईडला. -60च्या असे 2 फॅक्टर शोधायचे. काय -60 -60च्या असे 2 फॅक्टर शोधायचे ज्यातला डिफरन्स 4 असेल. तर ते 2 फॅक्टर आहेत 10 आणि 6. 10 6 = 60 पण दोन्हीमधला डिफरन्ससुद्धा 4 आहे. -16 प्रोडक्ट केव्हा येईल जेव्हा एक फॅक्टर पॉझिटिव्ह एक फॅक्टर निगेटिव्ह असेल. तर अशा वेळेस मिडल टर्मला जे साईन असेल ते मोठ्या फॅक्टरला द्यायचं
आणि मायनस छोट्या फॅक्टरला. तर फॅक्टरायझेशन पहा काय होईल या इक्वेशनचं. x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. 4 टर्म असणारं इक्वेशन तयार झालं. ग्रुपिंग करायची. x² 10x मधून कॉमन निघल x इन ब्रॅकेट x प्लस 10 आणि मायनस 6 मायनस 60 मधून कॉमन निघल मायनस 6 ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस 10 इक्वल टू 0. वन फॅक्टर इज x प्लस 10, अदर फॅक्टर इज x मायनस 6 इक्वल टू 0. मीन्स x प्लस 10 इक्वल टू 0 और x minus 6 equal to 0. means x equal to minus 10 or x equal to plus 6. but ये अमाउंट आहे जी नंबर ऑफ पॉट्स आहेत. नंबर ऑफ पॉट्स निगेटिव्ह नसू शकतात. मीन्स नंबर ऑफ पॉट्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की 2 व्हॅल्यू ज्या येतात व्हेरिएबलच्या त्यातली एक व्हॅल्यू असते अनअसेप्टेबल. या ठिकाणी x इक्वल टू मायनस 10 ही असणार अनअसेप्टेबल, अग्राह्य, जी गृहीत धरता येत नाही. मीन्स x ची एकच व्हॅल्यू करेक्ट आहे विच इज 6. मीन्स आन्सर पहा काय आलं. देअरफॉर आपल्याला काय काढायचं होतं. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. याचा अर्थ नंबर ऑफ पॉट्स जर 6 तयार होतात, प्रोडक्शन कॉस्ट काय येईल. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आर किती आले 6. अँड आता काढायची आहे काय प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काय येईल मग. तो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज 10x प्लस 40. 10x प्लस 40 मीन्स काय येईल पहा. 10x प्लस 40 म्हटल्यावर 10x प्लस 40 मीन्स xच्या ठिकाणी 6 ठेवावं लागेल. 10 इंटू 6 प्लस 40 विच इज 60 प्लस 40 अँड आन्सर इज 100. मीन्स प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹100 अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे इज QR 6. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 इज प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 60 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. देन फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. प्रतीक इज ट्रॅव्हलिंग इन बोट पहा. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. कन्सिडर करा ही बोट आहे आणि ही आहे डायरेक्शन ऑफ वॉटर करंट. वॉटर करंटची डायरेक्शन आहे लेफ्ट टू राईट. तर ही डायरेक्शन असणार डाऊन द स्ट्रीम म्हणजे प्रवाहाची दिशा, आणि ही उलटी दिशा असणार अप द स्ट्रीम मीन्स अपस्ट्रीम. ठीक आहे. बोटची स्पीड आहे मीन्स बोट जनरेट स्पीड ऑफ 12 किलोमीटर पर आवर. बोटच्या इंजिननं जनरेट केलेली स्पीड किती आहे 12 किलोमीटर पर आवर. देन फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. हे जे पाणी वाहायला आहे नदीमधलं ते कोणत्या स्पीडनं वाहायला आहे ते आपल्याला काढायचं आहे. समजा स्पीड ऑफ वॉटर करंट मानली आपण x किलोमीटर पर आवर. व्हेन बोट इज गोईंग टुवर्ड द डायरेक्शन ऑफ वॉटर करंट. जेव्हा ही बोट डायरेक्शन ऑफ वॉटर करंट म्हणजे ज्या दिशेनं पाणी वाहायला आहे त्या दिशेनं जाईल, म्हणजेच लेफ्ट टू राईट ही डायरेक्शन. देन या 2 स्पीडची ॲडिशन होईल. मीन्स डाऊन द स्ट्रीम बोटची स्पीड असेल 12 प्लस x किलोमीटर पर आवर. अँड व्हेन बोट इज ट्रॅव्हलिंग अप द स्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर. देन बोटची स्पीड कमी होईल. आणि ती कमी का होईल, कारण दिस बोट हाऊ टू ओव्हरकम द रेजिस्टन्स ऑफ फ्लोईंग वॉटर. मीन्स दिस 2 स्पीड gets subtracted. means we have to your speed in opposite direction of flow will be 12 minus x kilometer per hour. Okay.
आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो डिस्टन्स स्पीड डिस्टन्स टाईमचा. ठीक आहे. सोल्युशन लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. समजा वॉटर करंटचा जो स्पीड आहे पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड तो आहे x किलोमीटर पर आवर. देअरफॉर स्पीड ऑफ बोट दिलेली आहे. स्पीड ऑफ बोट इज फक्त बोटची स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर शांत पाण्यामध्ये बोटची स्पीड असते. म्हणजेच फक्त बोटच्या इंजिननं जनरेट केलेली स्पीड ती स्पीड असते किती आहे 12 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याचा अर्थ काय, जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेनं जात असते दॅट इज स्पीड ऑफ बोट. दोन स्पीड काढावं लागतील आपल्याला. स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाची दिशा. प्रवाहाच्या दिशेनं जाताना दोन्ही स्पीडची बेरीज होईल. म्हणजे ज्या दिशेनं पाणी वाहायला आहे त्याच दिशेनं बोट जात असेल तर बोट जास्त स्पीडनं जाईल, कारण काय या दोन स्पीडची होईल ॲडिशन. 12 + x किलोमीटर पर आवर. अँड पुढं काय स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम अप द स्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ही स्पीड होईल 12 - x किलोमीटर पर आवर. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला इज स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. तर आपल्याला हा फॉर्म्युला असा यूज करायचा. टाईम इज इक्वल टू वाट. फक्त आपण या टाईमला लेफ्ट साईडला नेलं आणि स्पीड राईट साईडला, तर टाईम इज इक्वल टू येईल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. आता या फॉर्म्युल्याचा यूज करून इक्वेशन कसं तयार होते पहा. फ्रॉम गिवन कंडिशन प्रतीक टेक्स 8 आवर्स. म्हणजे प्रतीकला 8 आवर्स लागले ते एकूण. कशासाठी, तर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी. डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे कितीच्या स्पीडनं गेला असेल 12 + x स्पीडनं. म्हणजे हा टाईम डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाईम, हा टाईम. आणि रिटर्न टू द सेम स्पॉट त्याच जागी वापस येण्यासाठी. म्हणजे 36 किलोमीटर वापससुद्धा आला तो. आणि कितीच्या स्पीडनं 12 - x स्पीडनं. द टोटल टाईम टेकन हा जाण्यासाठी आणि हा येण्यासाठी लागणारा टाईम. डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे हा टाईम दोन्ही मिळून टाईम किती आहे 8 आवर. अशा प्रकारे इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन आता सिम्प्लिफाय करून सॉल्व करायचं. म्हणजे आपल्याला भेटेल काय, आपल्याला भेटेल एक्सची व्हॅल्यू मीन्स स्पीड ऑफ वॉटर करंट. या ठिकाणी 36 कॉमन काढतो मी. ब्रॅकेटमध्ये राहील 1/12 + x + 1/12 - x इज इक्वल टू 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ब्रॅकेटमधल्या टर्मची आणि 36 इकडे डिवाइडमध्ये नेतो. 12 - x + 12 + x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये राहील 12 + x इन वन ब्रॅकेट 12 - x इन अनदर ब्रॅकेट इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 36. x गेट कॅन्सल. 12 + 12 24 डिवायडेड बाय इथं फॉर्म्युला लागेल a + b a - b मीन्स 12² 144 - x² इज x² इज इक्वल टू 8/36. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 4 2 जार 8 4 9 जार 36. म्हणजे या ठिकाणी आपण 2/9 सुद्धा लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन तयार करता येईल. 9 × 24 इज इक्वल टू 2 × 144 - x². ठीक आहे. तर हे 2 डिवाइडमध्ये आणतो. 9 × 24 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 144 - x². 2 12 जार 24 आणि 9 12 जार 108 इज इक्वल टू 144 - x². x² लेफ्ट साईडला आणलं. x² इज इक्वल टू 144 - 108 मीन्स
x square is equal to 36 means x equal to 6 or x equal to -6. 36 6चा स्क्वेअर आहे -6चा स्क्वेअर आहे, त्यामुळं दोन्ही व्हॅल्यू कन्सिडर करावं लागतील. पण यापैकी एक व्हॅल्यू अनअक्सेप्टेबल असेल. बट व्हॉट स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह अँड देअरफॉर x इक्वल टू -6 इज काईल अनअक्सेप्टेबल. तर यक्सची एकच व्हॅल्यू अक्सेप्टेबल आहे, करेक्ट आहे, ते म्हणजेच x इक्वल टू किती 6. आणि x इक्वल टू 6 याचा अर्थ काय, आपला आन्सर आलं. देअरफॉर आन्सर इज काय, आन्सर येईल देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. ठीक है. क्वेश्चन नंबर 8 इज पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा एक काम पूर्ण करण्यासाठी. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर एकत्रित काम करायलेत दोघं तर ते फक्त 4 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आता पिंटूला लागणारे जे दिवस आहेत ते 6ने जास्त आहेत कोणापेक्षा, निशूपेक्षा. मीन्स पिंटूची जी या क्वांटिटीची म्हणजे पिंटूची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला निशूच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. देअरफॉर वी हॅव टू कन्सिडर्ड वर्क डन बाय निशू बाय यक्स. लेट निशू टेक्स x days to complete the work alone. एकट्या म्हणजेच अलोन म्हणजेच काय, फक्त निशू एकटीच जर काम करत असेल तर रिक्वायर x days. देअरफॉर पिंटू टेक्स 6 दिवस जास्त. पिंटू टेक्स x plus 6 days टू कंप्लीट सेम वर्क अलोन. तेच काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला किती दिवस लागतील, x plus 6 days मोर. ठीक आहे, x plus 6 घ्यावं लागेल. आता समजा एक काम आहे जे 10 दिवसात पूर्ण होते, तर एका दिवसात किती पूर्ण होईल, त्या 10चा एक पार्ट म्हणजे 1/10. 2 दिवसात 10चे 2 पार्ट म्हणजे 2/10. म्हणजेच एका दिवसात झालेलं काम आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. तर आपल्याला एका दिवसात झालेलं काम काढायचं आहे दोघांचं. ठीक आहे. निशू देअरफॉर वर्क डन बाय निशू इन 1 day. एका दिवसात निशू कंप्लीट करेल किती, x दिवसात काम पूर्ण करते. तर एका दिवसात xचा एक पार्ट 1/x पार्ट. अँड सिमिलरली वर्क डन बाय पिंटू इन 1 day. पिंटू एका दिवसात किती काम पूर्ण करेल, 1/x plus 6 days पार्ट. x plus 6चा एक पार्ट. देअरफॉर वर्क डन बाय देम टुगेदरली इन 1 day. एका दिवसात दोघां मिळून किती काम होईल, तर एका दिवसात निशू करेल 1/x आणि पिंटू करेल 1/x plus 6. बट आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, they complete the work in 4 days टुगेदरली. एकत्रितपणे ते 4 दिवसात काम पूर्ण करतात. मग 4 दिवसात काम पूर्ण करतात तर एका दिवसात किती काम करत असतील दोघं मिळून. देअरफॉर वर्क डन बाय देम इन
1 day टुगेदरली किती असेल तो? एकत्रितपणे 4 दिवसात काम पूर्ण करतात. तर एकत्रितपणे हा शब्द महत्त्वाचा, टुगेदरली. एकत्रितपणे एका दिवसात किती काम पूर्ण करत असेल? 4चा 1 भाग 1/4. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी सेम आहेत. वर्क डन बाय देम टुगेदरली इन 1 डे एवढा आहे आणि वर्क डन बाय देम टुगेदरली इन 1 डे 1/4 सुद्धा. त्या दोन गोष्टी सेम आहेत, त्या दोन्ही क्वांटिटी सेम आहे. ह्या इक्वेट केल्या की आपलं तयार होतं काय? इक्वेशन. तर काय तयार होईल इक्वेशन पहा. देअरफोर 1/x प्लस 1/x प्लस 6 म्हणजे वर्क डन बाय निशू इन 1 डे प्लस वर्क डन बाय पिंटू इन 1 डे इज इक्वल टू वर्क डन बाय बोथ टुगेदरली इन 1 डे 1/4. तर अशा प्रकारे हे तयार होते इक्वेशन, जे सिम्प्लिफाय करून सॉल्व करायचं आणि आन्सर काढायचं. तर याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. x प्लस 6 प्लस x अपॉन x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल टू 1/4 मीन्स 2x प्लस 6 डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय येईल? 4 इंटू 2x 8x 4 इंटू 6 24 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. तर 0 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x प्लस 24. तर इक्वेशन विल बिकम x स्क्वेअर मायनस 2x प्लस, सॉरी या ठिकाणी एक चेंज झाला, -24 सुद्धा राईट साईडला, प्लस 24 राईट साईडला गेला तर -24 मीन्स -24 इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन करायचं. -24चे असे दोन फॅक्टर ज्यातला डिफरन्स 2 आहे, तर ते फॅक्टर आहेत 6 आणि 4. 6 4 जा 24 मायनस प्लस मीन्स x स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इक्वल टू 0. तर x इन ब्रॅकेट x मायनस 6 प्लस 4 इन ब्रॅकेट x मायनस 6 इक्वल टू 0. x मायनस 6 x प्लस 4 इक्वल टू 0. x मायनस 6 इक्वल टू 0 और x प्लस 4 इक्वल टू 0. x इक्वल टू प्लस 6 और x इक्वल टू -4. बट नंबर ऑफ डेज आहेत, नंबर ऑफ डेज निगेटिव्ह नसतात. नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफोर x इक्वल टू -4 ही व्हॅल्यू काय आहे? अनअसेप्टेबल. जे एकच व्हॅल्यू करेक्ट आहे आणि ती व्हॅल्यू कोणती आहे? दॅट इज x इक्वल टू किती? 6. देअरफोर आन्सर पहा काय आलं. आन्सर लिहिता येईल आपल्याला. देअरफोर निशू टेक्स 6 days and पिंटू टेक्स किती येईल? x प्लस 6 means 6 plus 6 which is equal to 12. किती? 12 days to complete the work. मीन्स वर्क डन करण्यासाठी निशूला 6 दिवस तर पिंटूला किती लागतील? 12. क्वेश्चन नंबर 9 इज, हे एक सिंपल एक्झाम्पल आहे. इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, 460ला कोणत्या तरी नॅचरल नंबरनं डिवाइड केलं तर क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. क्वेश्चन हा 6ने जास्त असतो 5 पटीपेक्षा, कोणाच्या? डिवायझरपेक्षा. देन रिमाइंडर इज 1. then find the question and divisor. let divisor be x म्हणजे ती नॅचरल नंबर x आहे. therefore क्वेश्चन काय? क्वेश्चन किती आहे? 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझरचा 5 टाइम्स म्हणजे 5x, यापेक्षा 6ने जास्त म्हणजे 5x प्लस 6. देन रिमाइंडर इज गिवन, रिमाइंडर इज 1.
आणि डिव्हिडंड काय, डिव्हिडंड इज इक्वल टू आहे 460. देअरफोर आपल्याला माहिती आहे की या चारमध्ये एक रिलेशन असते and we have to use this relation, that is dividend is equal to divisor multiply by quotient plus remainder. Means 460 is equal to divisor is x into quotient is 5x plus 6 plus remainder is 1. काय पा सिम्प्लिफिकेशन याचं, तर 0 इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460. then equation will become 5x square plus 6x minus 459 is equal to 0. आता अशा जे इक्वेशन्स येतात याचे फॅक्टर शोधायला थोडासा वेळ लागतो. तर फॅक्टर कसे शोधायचे पहा, खूप सिंपल आहे. -459 इंटू 5, हे 5 इंटू -459 जो काय प्रोडक्ट येईल याचा, दॅट इज 5 9s are 45 कॅरी 4, 5 5 25 प्लस 4 29 कॅरी 2, 20 प्लस 2 2295 मायनस 2295 2295 फॅक्टर पाहिजेत आपल्याला. असे दोन फॅक्टर शोधायचे. तर 2295 म्हणजे 2300 गुणाकार आला पाहिजेत नियर अबाउट. तर आपल्याला माहिती आहे 40 40 येतं, 40 इंटू 40 1600 येतं, आणि 50 इंटू 50 येतं 50 गुणिले 50 2500. आपल्याला पाहिजेत 2295 म्हणजे जे 40 आणि 50च्या मधले फॅक्टर आहेत. आणि 40 आणि 50च्या मधल्या अशा संख्या ज्यांच्यामधला डिफरन्स 6 आहे असे जर आपण शोधत गेलो तर नक्कीच आपल्याला याचे फॅक्टर सापडतील. आणि फॅक्टर सापडतील 45 51 प्लस इकडे येईल मायनस. तर पहा मग फॅक्टर कसे पडलेत. 5x स्क्वेअर प्लस मायनस 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. ही ग्रुपिंग पहिल्या ग्रुपमधून कॉमन काय निघेल पहा. पहिल्या ग्रुपमधून कॉमन निघेल 5x इन ब्रॅकेट x मायनस 9 प्लस 51x मायनस 9 इज इक्वल टू 0. एक फॅक्टर आला x मायनस 9, दुसरा आला 5x प्लस 51 इक्वल टू 0. x मायनस 9 इक्वल टू 0 और 5x प्लस 51 इक्वल टू 0. x इक्वल टू 9 और x इक्वल टू माइनस 51 अपॉन 5. बट x हा नॅचरल नंबर आहे अँड माइनस 51 अपॉन 5 इज नॉट नॅचरल नंबर. माइनस 51 अपॉन 5 इज नॉट नॅचरल नंबर. आपल्याला नॅचरल नंबर शोधून काढायचा म्हणजे जो डिवायझर आहे पहा, डिवायडेड बाय नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हा डिवायझर आहे, हा तर नॅचरल नंबर नाही आहे. मीन्स x इज नॉट इक्वल टू मायनस 51 अपॉन 5. एकच व्हॅल्यू करेक्ट आहे जी काय 9. याचा अर्थ डिवायझर किती आहे 9. तर क्वेश्चन काय येईल पहा. क्वेश्चन असेल, क्वेश्चन इज 5x प्लस 6. 5x प्लस 6 मीन्स 5 इंटू 9 प्लस 6 45 प्लस 6 विच इज इक्वल टू 51. तो क्वेश्चन इज 51, डिवायझर इज 9. तर हा क्वेश्चन होता 9. आणि देन लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटमधला जो आहे क्वेश्चन नंबर 10. तर ABCD इज अ ट्रॅपेझियम. हा ABCD ट्रॅपेझियम आहे ज्याच्या दोन पॅरलल साईड AB आणि काय दिलेल्या आहेत CD, ज्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत x आणि 2x प्लस 1. ॲक्टिव्हिटी आहे जी कंप्लीट करायची आहे. हाईट आहे AM जी दिलेली आहे x मायनस 4. देन फाइंड द काय लेंथ ऑफ ऑल साइड and filling the empty boxes to get the solution. ABCD is trapezium, AB is parallel to CD. The area of trapezium चा फॉर्म्युला असतो half of sum of the length of parallel side multiply height. इथं area of quadrilateral ABCD is equal to half of parallel side at AB plus DC or CD multiply by height is AM. पहिल्या बॉक्समध्ये लिहावं लागेल AM. Again area is given which is 33, half of
x plus 2x plus 1 means AB plus CD into AM is x minus 4. 33 2 इकडे आणले तर हे होतील 66 is equal to 3x plus 1 2x plus 1 3x plus 1 is equal to into x minus 4. 66 as it is हा गुणाकार केला पाका येईल 3x into x 3x square 3x into minus 4 minus 12x plus 1 into x x plus 1 into minus 4 म्हणजे इक्वेशन तयार होईल 3x square minus 12x plus x म्हणजेच minus 11x आणि हे minus 4 आणि इकडचे minus 66 म्हणजे होतील minus 70. त्यानंतर करायचं फॅक्टरायझेशन. तर फॅक्टरायझेशन केलं 21 आणि 10 फॅक्टर पडलेत -21 plus 10 कॉमन काढलं x minus 7 in one bracket 3x plus 10 in another bracket. तर 3x plus 10 is 0 or x minus 7 equal to 0 means x equal to minus 10 upon 3 or x equal to 7. But length is never negative. लेंथ कधीच निगेटिव्ह नसते त्यामुळे x is not equal to minus 10 upon 3. x ची एकच व्हॅल्यू करेक्ट आहे ती किती आहे 7. याचा अर्थ AB काय आहे AB 7 सेंटीमीटर. त्यानंतर व्हॉट इज CD किती आहे 2x plus 1 2x plus 1 म्हणजेच काय 2 into x is किती आहे 7 plus 1 means 2 7s are 14 plus 1 किती 15 सेंटीमीटर. Length of CD is 15 centimeter. Then BC and AD these two sides are equal which is equal to किती आहे BC AD is equal to AD is equal to BC is equal to x minus 2 which is equal to 7 minus 2. 7 minus 2 is 5 centimeter. Means या दोन साईडची लेंथ आली 5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे सर्व साइड्स ट्रॅपेझियमच्या भेटल्यात.